नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज खूप महत्त्वाचं एक नोटिफिकेशन घेऊन आलेलं आहे. शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत फक्त, त्यामुळे तुम्हाला हे नोटिफिकेशन समजणं खूप महत्त्वाचं आहे. कंप्लीट गाईड ऑफ बीएससी नर्सिंग. इतकंच जरी केलं तरी लाईफ तुमची सेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. यामध्ये सगळे डाऊट तुमचे जे आहेत तर ते नर्सिंग सीईटी बद्दल सगळे क्लिअर होणार आहेत. काय आहेत शेवटचे 2 दिवस याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. सगळ्यात सुरुवातीला माझं शॉर्ट इंट्रोडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, हे माझं क्वालिफिकेशन आहे, कारण तुम्हाला कळायला पाहिजे की सांगणारा सुद्धा त्याच ताकदीचा असला पाहिजे. पब्लिकेशन्स माझे एवढे सगळे झालेले आहेत, माझे हे रिसर्च अवॉर्ड मिळालेले आहेत. पाठीमागच्या 8 वर्षापासून मी 11वी 12वी एमएससी सीईटी आणि नीटच्या विद्यार्थ्यांना गाईड करतो आहे, तर त्याचबरोबर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला सुद्धा शिकवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे सगळ्या पीडीएफ, सगळ्या नोट्स, सगळ्या जेवढं काही आपलं स्टडी मटेरियल आहे तर सगळं फ्रीमध्ये अवेलेबल आहे. त्यासाठी आपलं एक ऍप बनवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपलं ऍपचं नाव आहे बायोकिरण. अजूनही इन्स्टॉल केलेलं नसेल तर बायोकिरण ऍप नक्की इन्स्टॉल करा. प्ले स्टोर वरती जा, तिथे बायोकिरण तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्ही ऍपल युजर असाल तर मात्र तुम्हाला काय करायचं, तर त्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला नक्की सांगेल की बायोकिरण ऍप ऍपल वरती कसं इन्स्टॉल करायचं. विद्यार्थी मित्रांनो, त्याची जे काही आपलं प्ले स्टोर वरती ऍप आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे, तर तिथे सुद्धा तुम्ही ऍप इन्स्टॉल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो बघा, 2 दिवस मी का म्हटलं, कारण त्याचं थोडंसं सांगतो. तुम्ही म्हणाल की सर आम्ही एमएसटी सीईटीचा फॉर्म भरलेला आहे आणि आम्हाला दुसरी तिथे नर्सिंगचा ऍडमिशन मिळेल का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. एमएसटी सीईटी एमएसटी सीईटी म्हणजे ही टेक्निकल ब्रांच आहे. एमएसटी सीईटी म्हणजे याच्यातून तुम्हाला कशाला कशाला ऍडमिशन मिळेल, तर एमएसटी सीईटी मधून तुम्हाला फार्मसीला ऍडमिशन मिळेल. ओके, फार्मसीला ऍडमिशन मिळेल, त्याचबरोबर तुम्हाला ऍग्रीला ऍडमिशन मिळेल, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल. ओके, तर किंवा या आर्किटेक्चर वगैरे टेक्नॉलॉजी या ब्रांचला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं विद्यार्थी मित्रांनो. पण जर तुम्हाला नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्र नर्सिंग सीईटी तुम्हाला द्यावी लागेल. आणि महाराष्ट्र नर्सिंग सीईटीला फक्त शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत. एक्सटेन्शन मिळालेलं आहे फॉर्म भरण्यासाठी, त्याच्यामुळे अजूनही तुम्ही फॉर्म भरलेला नसेल आणि तुम्ही जर पीसीबी चे स्टुडंट असाल, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जर तुम्हाला असेल, तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. त्यासाठी बघा, सीईटी सेलनी एक नोटिफिकेशन जारी केलं होतं 27 तारखेला. काय नोटिफिकेशन होतं बघा, तर हे नोटिफिकेशन तुम्हाला समजेल. मी जस्ट थोडंसं वरती घेतो, इथे बघा नोटीस दिलेली आहे. नोटीस नंबर 2 आहे, महाराष्ट्र नर्सिंग सीईटी. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक्सटेन्शन ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2025 थ्रू वेबसाईट कधीपर्यंत आहे, तर बघा 10 मार्च 2025 पर्यंत हे ऍडमिशनची डेट आहे, रात्री 12 पर्यंत. आणि तुम्हाला तेव्हाच फी पेड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंही ऑप्शन इथे अवेलेबल नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, मग महाराष्ट्र नर्सिंग सीईटी नेमकं आहे तरी काय हे समजून घेऊया आपण या पीडीएफ मधून. तर हे बघा, हे एक बुलेटिन आहे, जे की सीईटी सेल वरती तुम्हाला मिळून जाईल. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आहे, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल कडून मुंबईकडून हे जारी केलेलं आहे. इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, जे तुम्हाला वेबसाईट वरती मिळून जाईल. किंवा तुम्ही जर इथे इथे त्याचा क्यूआर कोड जर दिलेला आहे, तर ते क्यूआर कोड जरी स्कॅन केलं तरी तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करता येईल. तर काय काय सांगितलेलं आहे बघा, सगळी इन्फॉर्मेशन बघूया आपण. याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओ मी बघितले युट्यूबवरती, ज्याच्यावरती तुम्हाला मिस गायडन्स केलेला आहे. कुणी म्हणतं 11वीचा सिलेबस पण आहे, कुणी म्हणतं पीसीएम स्टुडंटला पण देत आहेत. असं काही विद्यार्थी मित्रांनो नाहीये. तुम्ही जर पीसीबी स्टुडंट असाल, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जर तुम्हाला 12वी साठी असेल, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, इथे फक्त 12वीचा सिलेबस आहे, 11वीचा कुठलाही सिलेबस नाहीये. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि सगळ्यात सोपी एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो. एमएसटी सीईटी मधली सगळ्यात सोपी एक्झाम्पल आहे. बघा काय सांगितलं इथे, तर मी थोडंसं वरती याला करतो आणि जे इम्पॉर्टंट आहे तर ते तुम्हाला दाखवतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही एक्झाम जी आहे तर ती ऑनलाईन मोड वरती असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. ओके, इंडियन नर्सिंग काउन्सिल हॅज डिक्लेअर सिलेबस. काय सिलेबस असणार आहे बघा, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड हे सगळे क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक 5 क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणारे प्रत्येक सब्जेक्ट कडून. आणि एका पेपरमध्ये किती 20 मार्कांचा असणार आहे. बघा इथे दिलेला आहे, टोटल नर्सिंग ऍप्टिट्यूड साठी 20 क्वेश्चन असणारे, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कांसाठी असणारे, 20 मार्क झाले. त्याच्यानंतर फिजिक्सचे 20 क्वेश्चन असणारे, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला, 20 मार्कांसाठी. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे 20 क्वेश्चन असणारे,
प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कांसाठी, 20 मार्कांसाठी क्वेश्चन असणार आहे. बायोलॉजी जे आहे तर त्याचे पण 20 क्वेश्चन असणार आहे प्रत्येक 1 मार्कसाठी, म्हणजे 20 मार्कांसाठी बायोलॉजी आहे. इंग्लिश जे आहे तर ते 20, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कांसाठी, म्हणजे इथे पण 20, म्हणजे असे टोटल 100 मार्कांचे पेपर असणार आहे. त्याच्यासाठी 90 मिनिटं तुमच्यासाठी वेळ आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलंय बघा, द क्वेश्चन विल सेट ऑन लेटेस्ट होल सिलेबस ऑफ क्लास 12. काय सांगितलंय त्यांनी, हे सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की क्लास 12 चा सिलेबस इथे विचारला जाणार आहे. फक्त क्लास 12, क्लास 11 असं म्हटलेलं नाहीये, क्लास 12 कशाचा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड इंग्लिश. आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड जे आहे तर ते एक नर्सिंग बद्दल तुम्हाला थोडंसं ऍप्टिट्यूड विचारणार आहे. ते खूप सिंपल क्वेश्चन असतात. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला तर फिजिक्स येतं, केमिस्ट्री येतं, बायोलॉजी येतं, इंग्लिश पण आम्हाला काही पद्धतीत येतं, पण हे नर्सिंग ऍप्टिट्यूड आमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका, एके सर तुमच्यासाठी आहे. नर्सिंग ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन कसे असतात तर ते आपल्या 10,000 प्लस अतिसंभाव्य प्रश्न सिरीज जो चालू आहे आपला महायज्ञ सिरीज, तर त्याच्यामध्ये आपण तो घेऊन टाकू. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला जर या 60 पैकी जर तुम्हाला 60 पैकी जर 50 मार्क पडले, बघा मी काय सांगतो, या 60 पैकी 20 60 पैकी जर तुम्हाला 50 मार्क पडले आणि इथे तुम्हाला 10 मार्क पडले आणि इथे तुम्हाला जर 10 मार्क पडले, म्हणजे असे टोटल किती जर झाले, तर इथे जर तुम्हाला 100 पैकी जर 70 मार्क जरी मिळाले ना विद्यार्थी मित्रांनो, तरी तुमचं जवळपास 90 प्लस पर्सेंटाईल होतं. आणि 90 प्लस पर्सेंटाईल जर झालं तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे तर ते फिक्स मिळून जातं. त्याच्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. खूप सिंपल पेपर आहे, फक्त तुम्ही फॉर्म भरा. फॉर्म भरणं खूप महत्वाचं आहे, तरच तुम्हाला पेपर देता येईल. आता बघा पुढे काय सांगितलंय त्यांनी, जे काही एक्झाम जी असणार आहे तर ती एक्झाम सगळे त्याचं डिटेलमध्ये आलेलं आहे. मी तुम्हाला पुढे त्याचे अपडेट देत राहील. इलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्यात महत्वाचा बीएससी नर्सिंग आणि GNM कोर्सेससाठी इथे अवेलेबल आहे. तुम्हाला नीट मधून सुद्धा याचे ऍडमिशन होतात काही, आणि सीईटी मधून सुद्धा होतात. याच्यासाठी सेपरेट सीईटी आहे. तुम्हाला काय करावं लागतं तर हे सगळे इथे दिलेलं आहे. पूर्ण ब्राउचर जे आहे तर ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर कोणी वाचलेलं नसेल तर एकदा वाचा. तुमचं एज जे आहे तर ते नीटचा क्रायटेरिया दिलेला आहे, 17 कंप्लीट झालं पाहिजे 31 डिसेंबर 2024 ला. जर तुमचं एज कंप्लीट होत असेल 17 वर्ष तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ते सगळ्यात महत्वाचं इथे दिलेलं आहे. त्याचबरोबर पुढे आपल्याला दिलेलं आहे की बायोलॉजी मध्ये बॉटनी आणि झुलॉजी दोन्हीचे पण प्रश्न असणार आहे. एक्झामिनेशन जे आहे तर ते तुम्हाला बीएससी नर्सिंग साठी तुम्हाला करू शकतो. ओके, 10+2 क्रायटेरिया आहे. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर फॉर्म फिल करायचा आहे तुम्हाला. बीएससी नर्सिंगचे जे काही कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याच्यानंतर काही प्रायव्हेट कॉलेज आहे. गव्हर्नमेंट कॉलेज, आता खूप सारे लोक काय म्हणतात की सर आम्हाला फी जास्त असते त्याच्यामुळे आम्ही ऍडमिशन नाही घेऊ शकत. तर घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो. गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज जे आहे, गव्हर्नमेंट नर्सिंग, तर त्याची फी जी आहे तर ती 20,000 रुपये पासून स्टार्ट होते आणि ही जवळपास 80,000 रुपयेपर्यंत असते फी. डिपेंड ऑन कॅटेगरी वगैरे. मुलींसाठी परत थोडेसे कमी होतात, कॅटेगरीमध्ये परत कमी होतात. आणि तुम्ही कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेताय त्याच्यापासून 20,000 रुपयापासून तर 80,000 रुपयेपर्यंत त्याची फी आहे. जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर गेलात तर ही फी मात्र थोडीशी जास्त आहे. जवळपास 1,20,000 रुपयापासून स्टार्ट होते, तर ते जवळपास 2 लाखांपर्यंत फी आहे. पर इयर सांगतोय ही फी जी आहे तर ही सगळी पर इयर आहे, प्रत्येक वर्षाची फी आहे. तर तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठे जायचं. जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, तर तुम्हाला बेस्ट इथे मिळणार आहे. सगळ्यात बेस्ट कॉलेज कुठले तर खूप सारे नर्सिंग कॉलेज आहेत. ज्यांना कुणाला नर्सिंग कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर त्यांनी मला डीएम करा किंवा आपल्या ऍप वरती चॅट सेक्शन मध्ये तुम्ही मला सांगा. तुम्हाला मी ही लिस्ट सुद्धा प्रोव्हाइड करेल. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या एक्झाम बद्दल कुठलेही डाऊट असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा ऍप वरती मेसेज करा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो तयारी नक्की करा. पीसीबीच्या स्टुडंटसाठी प्लॅन बी म्हणून ही एक्झाम ठेवण्यासाठी ठेवायलाच पाहिजे असं मी म्हणेल. आणि जर अजून फॉर्म भरलेला नसेल तर 2 दिवस मुदत आहे. 10 तारखेपर्यंत मुदत आहे. आज 9 तारीख आहे, म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस तुमच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हा फॉर्म लवकर फिलअप करा. भेटूया नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा,
तर तुमचे काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि असेच काही व्हिडिओ पाहिजे असेल तरी सुद्धा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण शेवटचे फक्त 2 दिवस राहिलेले आजचा दिवस आणि उद्याचा दिवस त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅपी लर्निंग टेक केअर